थँक्यू सो मच DJ रुपेश. हे पाहू शकता आपण हे मान्यवर पाहुणे देणारे हे फ्लिक्स आपण पाहतोय स्क्रीनवर. सरपंच उपसरपंच चषक 2023 आयोजक ओम 11 किरवली आणि ग्रामस्थ मंडळ किरवली आलेल्या सर्व पाहुण्यांचं व क्रिकेट रसिकांचं आम्ही करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री महेशजी पाटील नगरसेवक, महेश गायकवाड नगरसेवक, त्यानंतर आपण पाहतोय महेंद्र केने उद्योगपती, आमने राजेश पाटील समाजसेवक, हे संपूर्ण हार्दिक शुभेच्छा देणारे फ्लेक्स आपण टीव्ही स्क्रीनवर पाहत होतो. नाणेफेकी जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय टीम गावदेवी उंबरटेचा आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग खरं तर गांधारी संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल विजय स्पोर्ट गांधारी संघाचा. कारण आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं मोस्ट ऑफ कॅप्टन पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारत असतात. वेलकम आमचे आयोजक साई शेठ बजागे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. सरपंच उपसरपंच चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. हो, यावेळी मात्र क्रॅकिंग स्ट्रोक बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा कठीणच तो प्रयत्न होता. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. पहिला चेंडू हार्दिकच्या माध्यमातून अक्षरशः खोलवट टप्प्यात आला. तर हार्दिकला मी 2019 ला अंडर 20 ची स्पर्धा खेळताना पाहिला होता सापाडेच्या मैदानावर, आणि तिथून त्याने जी भरारी घेतली, मुख्य संघामध्ये त्यांना जागा मिळवली. मात्र त्याच्या अगेन्स्ट शॉट ऑन पुल आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सरळ स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे, आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे. जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज अतिशय बॅटमधून अतिशय आणि हरीश 2 सलामीवीर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर चौकार पाहिला आपण. गोलंदाज हार्दिकने आपल्या षटकाला सुरुवात केली. गावदेवी उंबाडे विरुद्ध विजय स्पोर्ट गांधारी अशी लढत आपण पाहतो. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना, आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल RCC राया विरुद्ध निंबवली. गुरु निंबवली. आय थिंक तुम्ही कृष्णा केने यांना नक्कीच इन ॲक्शन मध्ये पाहणार आहात. गोलंदाज हार्दिक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर पिच चेंडू, आणि चेंडूला पाठवला अगदी लॉंग ऑनच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. ओहो, जबरदस्त लॉफ्टेड हिट पाहायला मिळाला. ओव्हर पिच वर घेऊन चेंडूला सरळ फेकून दिलं होतं. वाईडिश लॉंग ऑन सीमेच्या बाहेर येणारा हा षटकार पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. थोडेसे बॅकफूडला गेले होते. क्रीजचा वापर भरपूर चांगला, आणि ओह काय स्ट्रोक, फॉलो थ्रू किती चांगला होता बॅटरचा. 6 धावेच्या साह्यानं स्कोर आता पुढे सरकत असताना 10 वर पॉवर प्ले सुरू आहे, आणि पॉवर प्लेचा योग्य तो वापर आता या ठिकाणी फलंदाजी करत असताना घेतला जातोय गांधारीच्या फलंदाजांकडनं. अकुटप्प्याचा बॉल यावेळी मात्र बॅकफूडला जाऊन कट करायचं होतं. लव इनर एज लागली आहे खरं तर. बॅटची इनर एज घेऊन चेंडू शॉट थर्डमॅनला फ्लाय झाला होता. एकच धाव तिथे मिळाली, आणि धावसंख्या एका धावेने आता पुढे सरकत असताना 11 वर जाऊन पोहोचली आहे. 11 रन्स ऑन अ बोट. तर या अगोदरच्या सामन्यामध्ये सहजगत्या 68 धावेंचं लक्ष्य पार केलं होतं. सो या मैदानावर कुठलीच धावसंख्या सेफ नाहीये. तुम्हाला जास्तीत जास्त टोटल बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कुटप्प्याचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा हुक केले. चेंडूला पाठवल्या स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर. 4 धावेंसाठी हा चौकार हरेशच्या बॅटमधून. खराब लेन पाहायला मिळाली. प्रयत्न भरपूर वेगाने चेंडू मात्र हाताला होता हार्दिकने अगदी डाबा स्टिकच्या दिशेने, परंतु या ठिकाणी चांगले फिल्डिंग पाहायला मिळाली. शॉट फायनलच्या दिशेने पहिल्या षटकात देखील या ठिकाणी समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते.
बिनगडी बाद 15 धावा. विजय स्पोर्ट गांधारी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि या संघासाठी सोबत संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर लखन पाटील यांच्या वतीने विजय स्पोर्ट गांधारी संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद लखन पाटील. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्की तो एन्जॉय करतोय, हा सामना तो एन्जॉय करतोय आणि तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 15 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात. कोणताही खेळाडू इथे बाद झालेला नाहीये, हे विशेष ही एक प्लस पॉइंट असेल. कोणताही खेळाडू इथे बाद झालेला नाहीये. 15 धावा धावफलकावरती लागलेत. टॉस जिंकून जो बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता तो निर्णय आता बिबडेल कुठेतरी योग्य ठरवत असताना ज्याप्रमाणे सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. दरम्यान आमच्या आयोजक आमच्या बॉक्समध्ये साई शेठ बजागे पुन्हा एकदा आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. अपार कष्ट अपार मेहनत योगी पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. नक्कीच या स्पर्धेसाठी सुद्धा मात्र पाहिलं तर साई बजाज यांनी मात्र अपार मेहनत केलेली आहे. ओम इलेव्हन किरोली संघ सुद्धा मात्र चांगलं योगदान लाभलेलं आहे. जगनशेठ पाटील आणि राकेशजी दिगारकर यांना, रमेशजी बजागे असतील नक्कीच आणि त्या सर्वांच्या प्रयत्नामुळे समीर एवढी मोठी दर्जाची आपल्याला स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. किरोली गावामध्ये सरपंच व उपसरपंच चषक 2023. चला स्पीडअप करा, जास्त वेळ आपण घेऊ नका. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. दुसरा पॉवर प्लेचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाज निलेश अगदी किरोली विलेज टोकाकडून मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले आपण. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आणि इथे मात्र लिडिंग एज. चेंडू हवेत, फिल्डर सज्ज आहे, चेंडू खाली त्याने टिपलाय. अतिशय सहजपणे हा झेल आणि पहिला धक्का लागत असताना विजय स्पोर्ट गांधारी संघाला फलंदाज बाद होईल आतिश. धन्यवाद डीजे. दरम्यान विजय स्पोर्ट गांधारी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल अष्टविनायक मित्रमंडळ आयोजित नगरसेवक चषक 2023. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 40,000 रुपये भव्य चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 20,000 रुपये भव्य चषक. ही स्पर्धा 12 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या 2 दिवसांमध्ये स्पर्धा संपन्न होणार आहे. 2 दिवसांची स्पर्धा असेल. प्रवेश फी आहे 5,000 रुपये. या स्पर्धेमध्ये तुम्ही 40+ सुद्धा 10 संघ नक्कीच इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहणार आहात. त्यानंतर तुम्ही 10 संघ तुम्ही पाहू शकाल. ग्रामीण संघ रेग्युलर खेळवले जातील आणि नक्कीच ही स्पर्धा एक गाव एक गट खेळवण्यात येणार आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये जर नक्कीच आपला स्थान जर नक्कीच निर्माण करत असेल तुम्ही अतिश कारभारी आणि अजय कारभारी या 2 व्यक्तींशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ठिकाण आहे युनियन क्रिकेट क्लब मैदान, वायलेनगर, कल्याण पश्चिम. या मैदानावरती ती स्पर्धा खेळवली जाणार आहे. इथे मात्र जबरदस्त हुकचा फटका आणि चेंडूला पाठवला अगदी लॉंग लेगच्या दिशेने. 6 धाबांसाठी षटकार. पिकअप शॉट, जबरदस्त लेन पीक केली आणि सरळ भिरकावून दिलं लॉंग लेग सीमेच्या बाहेर. हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला निलेशच्या विरोधात. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. जीतू तो 3ऱ्या क्रमांकावर आलाय आणि त्याच्या बॅटमधून धमाका पाहायला मिळाला पहिल्या चेंडूचा सामना करत असताना. गुड स्टार्ट, ब्युटिफुल स्टार्ट. पाहूया आपण डिफरंट अँगल आपण या ठिकाणी पाहतोय. जो अगदी आपल्या स्क्वेअर लेग पंचांच्या मागे कॅमेरा सेट आहे आणि चेंडूला आपण पाहू शकता किती चांगल्या प्रकारे पीक केला, वेगाचाही वापर केला. तसे आपण योगी पाहिलं आता इम्प्रोवाइज क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. ही लेन थोडीशी खराब होती, लाईनही खराब होती. डाव्या स्टिकवर चेंडू येत होता आणि त्याचा फायदा उचललाय. नक्कीच याचं कारण समीर की यूट्यूबवर नक्कीच अनेक खेळाडू व्हिडिओ पाहत असतात. कशा प्रकारे चेंडूमध्ये नक्कीच फटका खेळणं गरजेचं आहे. तशा प्रकारचे सराव सुद्धा आता मात्र फलंदाज करत असतात. या ठिकाणी पाहू शकाल अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. परंतु नक्कीच मिसिंग स्टंप ते सांगितलं पंच दैवत वेलेकर आणि पंचाचा निर्णय पाहतो आपण लेग बाईच. एक्स्ट्रा धाव ते मात्र पाहायला मिळते आणि एक्स्ट्रा धाब्याने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल ती म्हणजे एक गडी बाद 22 धाबा तुम्ही पाहू शकाल. अगदी ऑफस्टमच्या बाहेर जाऊन मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि योग्य निर्णय पंच दैवत वेलेकर यांच्या माध्यमातून पाहिला आपण. जरूर कुठेतरी ऑफस्टम मिस करत होता चेंडू. निलेशनं कमबॅक केलं. रिव्हर्सचा प्रयत्न, व्हॉट अ शॉट. रिव्हर्स स्वीप, बॉल जातोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, सीमेच्या बाहेर. 6 धावा षटकार.
जबरदस्त जबरदस्त अतिशय जबरदस्त हा फटका त्यांनी पिक केलाय, रिवर्स अटेम्प्ट केला आणि काय सुंदर टायमिंग त्याने मात्र या ठिकाणी प्राप्त केली. आणि हरीशसाठी स्पेशली शुभेच्छा आलेल्या आहेत मिस्टर प्रशांत बजागे आणि करण बजागे यांच्या वतीने नक्कीच हरीशला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रशांत आणि करण. सुंदर फटका इथे मात्र आपल्याला हरीशच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. हो इथे मात्र ऑनसाइड टर्न केला, चेंडू अगदी जमलेला गुदगुला करत मात्र ट्रॅव्हल त्याला डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर तिथे सज्ज आहेत. दुसऱ्या धावेचा मात्र निर्णय तिथे मात्र स्वीकारला. चुकीचं मात्र ते मात्र कनेक्शन पाहिलं आपण. जर चेंडू परफेक्टली गोलंदाज कलेक्ट केला असता तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं असतं समीर, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी कम्प्लीट होताना पाहायला मिळाल्या. चांगली रनिंग विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावेच्या साह्यानं आता स्कोर पुढे सरकत असताना 30 वर जाऊन पोहोचलेत. खूप चांगली टोटल आपण सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवरती पाहतोय. एक विकेट जरी गेला तरी आपल्या स्वाभाविक खेळाला सुरुवात जितू आणि हरीशनं केली असं म्हणावं लागेल. राऊंड विकेट ना हो, यावेळी मात्र परफेक्टली यॉर्कर लेन पाहायला मिळाली. क्लीन बोल्ड मिडल स्टिक उखडणारा चेंडू आपण बघितला. फलंदाज होतोय बाद. हा दुसरा धक्का. अहो मैदान सजलाय भारी आज किरवली गावाचा. मैदान सजलाय भारी आज किरवली गावाचा. नक्कीच डीजे रुपेश यांच्याकडे नक्कीच संगीतांचा कोटारा आहे, भंडारा आहे आणि नक्कीच तुम्हाला नवीन नवीन संगीत सुद्धा मात्र नक्कीच काही क्षणानंतर ऐकायला मिळतील. कारण नक्कीच जबरदस्त ऑपरेटिंग त्यांची आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी यॉर्करला मात्र जो सन्मान देऊ शकला नाही फलंदाज जितू. हरीश बाद झाला या ठिकाणी. म्हणजे जी सलावली जोडी आली होती ती मात्र जोडी आता मात्र माघारी परतली. कारण पहिल्या फलंदाज बाद झाला, अतिश ज्याने 11 धावांचं योगदान दिलं. त्याच्यानंतर हरीश बाद झाला, त्याच्या बॅटमधून एक आपण चौकार एक षटकार पाहिला. त्याने धावांचं योगदान दिलं 12 आणि 30 या आकड्यावरती लागणारा दुसरा धक्का पाहायला म्हणतो. आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. म्हणजे जेवढा धावा हार्दिकने खर्च केला होता तेवढ्याच धावा मात्र गोलंदाज निलेशने खर्च केल्या असंच आपण म्हणू शकतोय. 14 धावा बॅटच्या स्वरूपात तर 1 धाव ही अवंतरच्या स्वरूपात पाहायला मिळाली आणि 30 धावा धावफलकावर आपल्या पाहायला मिळाल्या. परंतु निलेशचं कौतुक करेन ज्यांनी 2 विकेट्स प्राप्त केले. नक्कीच कुठेतरी नित्यंत गरज होती ती म्हणजे गावदेव उंबाडे संघाला. जरूर आपण पाहतोय नेक्स्ट मॅच निंबवली आणि त्यांच्या विरुद्ध राया SK राया. जरूर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढत असेल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 30 धावा इथे लागल्यात. भावेशच्या ओव्हर निलेशच्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या. नवीन खेळाडू होता भावेश तिसऱ्या षटकामध्ये. म्हणजे कुठेतरी आता पहिला चेंज पाहायला मिळाला बॉलिंगमध्ये. हार्दिक फार मागणा राहिला होता सो त्याला आता इथून कंटिन्यू केलं जात नाहीये. भावेशवरती विश्वास दाखवला. तिसऱ्या षटकामध्ये सामना करेल फलंदाज जितू, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. VIP डाईज एन कडनं गोलंदाजी करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट ना हो, यावेळी मात्र फ्लिक केला ऑन साईडला. बॉल होते डीप मध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालंय आणि चेंडू जातोय सीमेच्या बाहेर. 4 धावेसाठी हा चौकार. चुकीचा ते मात्र आपल्याला पाहायला मिळाला. कारण औषकाल ज्या बली मैदानावरती मात्र लँड झाला त्यावेळी अतिरिक्त 22 तिथे मात्र मिळाला आणि त्याचमुळे मात्र एका टप्प्याच्या साह्याने मिडविकेटच्या दिशेने मात्र चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. जबरदस्त या ठिकाणी जितूच्या बॅटमधून आपल्याला हा फटका पाहायला मिळाला. आणि आता मात्र पुन्हा क्रॉस ब्रेड फटका पाहायला मिळतो. अगदी स्क्वेअर लेगकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर तिथे सज्ज आहेत. आता मात्र चूक होणार नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. या 2 गडी बाद 35. तर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे निंबोली संघाचा कॅप्टन आणि SK स्पोर्ट राया संघाचा कर्णधार. पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत असणार आहे. आणि आज आपण जर अजय शेड्यूल जर पाहिलं तर अगदी योग्य वेळेवर सुरू आहे. कारण प्रत्येक संघ वेळेवर आला आणि त्याचमुळे नक्कीच सर्व संघांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. जरूर आयोजकांना अशाच प्रकारे सहकार्य करत राहा येणाऱ्या दिवसांमध्ये. यावेळी मात्र ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेनं चेंडूला फील्ड केला जातोय. मिळेल सिंगल आणि धावसंख्या सिंगलच्या सहाय्यानं पुढे जात असताना आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे.
तर भावेशच्या विरोधात चौकारानं सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर चांगल्या लाईन आणि लेंथवर तो सध्या गोलंदाजी करतोय. जास्त फलंदाजांना जागा देत नाहीये मोठ्या फटक्यांसाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जितू. यावेळी मात्र फुल टॉस वर घेऊन खेळायचं होतं. बॅटची इनर एज लागली, रनआउटची संधी होती. ओव्हर थ्रो, बॉल मागे सरकतोय. एकच धाव मात्र मिळेल, कारण बॅटर्स तयारच नव्हते. एकच धाव कशी बशी त्या ठिकाणी पूर्ण झाली होती. नक्कीच पाहू शकाल या ठिकाणी कुठेतरी मात्र अगदी रागाने मात्र त्या ठिकाणी फिकी पाहायला मिळेल. परंतु त्या चेंडू इष्टांवर जरा धडकला असता तर नक्कीच फलंदाजाला मात्र खेळाडू कक्षामध्ये जावं लागलं असतं. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला, परंतु परफेक्टली निशाणा मात्र साधू शकला नाहीये. त्यामुळे मात्र फलंदाज मात्र आणि बचावले असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. इथे मात्र सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मिस्टामिंग फटका पाहिला आपल्याला आणि शॉट इष्टा कव्हरला मात्र फिल्डर तिथे सज्ज होता. त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि या ठिकाणी लागणारा विजय स्फोट गांधारी संघाला तिसरा धक्का. फलंदाज बाद होईल अजय कारभारी. ते पाहू शकता आपण अमोल ज्यानं झेल पकडली. खूप चांगली झेल खरं तर म्हणावी लागेल. सोपा देखील होता, मात्र अशा प्रकारच्या दबावाच्या स्थितीमध्ये जेव्हा अटॅक झालेला असतो अगोदरच गोलंदाजांवरती, आणि तेव्हा कुठेतरी क्षेत्ररक्षक दबावामध्ये येत असतात. तरी पाहू शकता सहज आणि सोपा झेल इनसाइड द सर्कल त्या ठिकाणी अमोलनं पकडला. तिसरा धक्का या ठिकाणी लागतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होताना नितीन. मिडल ऑर्डरला आल्यानंतर आता नितीनला चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती 37. पुन्हा एकदा बोल तयार. ओ यावेळी मात्र क्लीन बोल्ड. वन मोर विकेट डाऊन. धक्के पे धक्का दे धक्का. लगातार 2 खेळाडूंना बाद केलंय भावेशनं. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 37ला 4 गडी बाद. गिरवली गावाचा सावरी देवहा, गिरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र तर या ठिकाणी शून्यावर मात्र नितीन फलंदाज बाद झाला. ज्या पावलांनी मात्र मध्ये आला पावलांनी मात्र तो माघारी परतला. भरपूर काही त्याच्याकडून अपेक्षित अशा रीती 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना 37 धावा धावफलकावर. म्हणजे या ओव्हरचा आपण विचार केला तर भावेशने जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काय कमबॅक केला आहे. फक्त 7 धावा त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि तब्बल 2 गडी बाद केले. नवीन फलंदाज देतोय बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावर साहिल. येस, हाच तो साहिल ज्याने केतन म्हात्रेच्या गोलंदाजीवर तब्बल 2 बिगीट षटकार खेळले होते. आणि आता मात्र पाहूया त्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये आपल्याला मुंबाडे संघाच्या अगेन्स्ट मोठे फटके पाहायला मिळतील का. हे जरूर म्हणजे खूप चांगला टेम्परामेंट, खूप चांगला क्लास या खेळाडूकडे आहे असं म्हणावं लागेल. भावेशनं कमालीची गोलंदाजी केली. कुठेतरी फर्स्ट बॉलिंग चेंज आपण पाहिला होता. तिसऱ्या षटकामध्ये भावेशला आणलं गेलं होतं आणि भावेशनं 2 फलंदाजांना बाद केलं. यावेळी मात्र हार्दिकला पुन्हा एकदा आणलं गेलं गोलंदाजी करण्यासाठी. थोडंसं थांबवलं होतं. पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या स्पेलचा विचार केला तर 15 धावा खर्च केल्या होत्या, मात्र आता त्याचा एंड मी मॉडेल चेंज केला असं म्हणावं लागेल. सुरुवातीला आपण पाहिलं तर हार्दिकनं VIP डाईटच्या एंडकडनं गोलंदाजी केली होती. यावेळी मात्र आता किरवली विलेज एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी त्याला आणलं गेलं. सामना करेल बॅटर जितू, ज्यानं 5 चेंडूमध्ये 12 धाव्यांचं योगदान आतापर्यंत आपल्या संघाला दिलंय. इथून आता येणारी 2 षटकं शिल्लक आहेत. हार्दिक तयार होतोय. अक्कू टप्प्याचा बॉल यावेळी पूल करायचा होता. प्रॉपर मिडलिंग करता आलेली नाही. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय आणि त्या दरम्यान मिडेल फक्त सिंगल. 38 धावा धावफलकावरती सिंगलच्या सहाय्यानं. कुठेतरी मी बडेल 60 पेक्षा जास्त धावा जोडण्याचा आता मानस, आणि तो मानस ठेवावाच लागेल, तो प्रयत्न करावाच लागेल. आणि या मैदानावर रन्स भरपूर चांगल्या होत आहेत. चेसिंग ही खूप चांगली होताना पाहिली आपण कालच्या दिवसामध्ये. भूमी 11 मांडा संघानं जबरदस्त खेळ केला. स्पेशली बॅटिंग ही त्यांची फार सुंदर राहिली. फहीम असेल, दिंडा असेल, केतन असेल, कमालीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून काल आपल्याला बघायला मिळालं. अंतिम 7 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपण पाहिला पहिल्या दिवसामधून. हार्दिक पुन्हा तयार होतोय. तो यावेळी पडल्यानंतर थोडासा चेंडू डीप राहिला. खाली अगदी राहताना आपण चेंडूला पाहिला. सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल. 33 क्रमांक खरं तर हार्दिक नाव आहे आणि हार्दिक पांड्या
चा जर्सी क्रमांकही त्याने परिधान केलाय. म्हणजे असं वाटतं की हार्दिक पांड्याला तो नक्कीच फॉलो करत असावा आणि नक्कीच त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र चांगला किल करण्याचा प्रयत्न करेल का. इथं मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि नक्कीच पाहू शकाल पूर्णपणे फलंदाज साहिल मात्र या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतोय. सलगची दुसरा निर्धाव चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नाही, खरं तर कॅप्टनचं मी कौतुक करेन. ज्याप्रमाणे हार्दिकवर विश्वास दाखवला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्या होत्या. असं वाटतच नव्हतं की हार्दिकला सेकंड स्पेल मिळेल, मात्र त्याच्यावरती विश्वास जो दाखवला तो विश्वास मी म्हणेल आतापर्यंत त्याने सार्थकी लावल्या. जरी त्याला विकेट मिळाली नसली तरी कंट्रोल बॉलिंग त्यानं केली आहे. धावा रोखल्या गेल्यात. एकच धाव तिथे मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 39 आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये पहा हार्दिकनं 15 धावा खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे कॅप्टननं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला त्याने तडा जाऊ दिलेला नाहीये. त्याप्रमाणे गोलंदाजी त्यानं आतापर्यंत केलेली आहे. यावेळी मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न समोर अगदी मिळाला. ओव्हर पिच वर घेऊन चेंडूला सरळ भिरकावून दिला. 6 धावेंसाठी हा षटकार. अहो राकेशजी घाडकर किरवली वाला हाय त्याच्या साथीला, त्याच्या साथीला थँक्यू डीजे. जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी पाहायला अगदी परफेक्टली मिडल ऑफ दी बॅट आणि तब्बल 6 धाबा तिथे मात्र उसरू गेला. पुन्हा फुलटा चेंडू आहे ऑन साईडला उडवलाय. उंची जास्त मिळाली, अंतर कमी मिळाला आणि त्याचमुळे पाहू शकाल या ठिकाणी कुठेतरी फिल्डरच्या डोल्यावर नक्कीच सूर्याची किरण आली असावी. परंतु तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलाही कारण सांगू शकणार नाहीये. परंतु या ठिकाणी काय केलं एक्झॅक्टली. तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होईल साहिल. मला असं वाटतं की ही विकेट फेकली असावी, ज्या अनुषंगाने मात्र जितूने धाव घेण्याचा प्रयत्न केला. कारण साहिलने लगातार आपण जर पाहिलं तर 2 चेंडू डॉट खेळला होता. त्याच्यानंतर नक्कीच तो चाट पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी विजय स्पोर्ट गांधारी संघाला लागणारा हा 5वा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या गडी 15 धावसंख्येवर बाद झाला होता. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल 30 या आकड्यावरती दुसरा गडी बाद झाला. त्याच्यानंतर 37 या आकड्यावरती 2 गडी गमावले गांधारी संघानं आणि त्यानंतर 10 धावाच्या पार्टनरशिप नंतर 47 धावसंख्येवर 5वा धक्का लागत असताना आणि 4थ्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र समाप्त झाला आहे. एकूण 10 धावा हार्दिकने मात्र या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 47 धावा. चांगली टोटल आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. जवळपास प्रत्येकी ओव्हर मागे 12 धावा जोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथून जर आपण त्याच प्रयत्नामध्ये फलंदाजी पाहिली तर 60 धावा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतात आणि 60 धाव्यांवरती मी म्हणेल एक चांगला फाईट बॅक दिला जाऊ शकतो गांधारी संघाच्या गोलंदाजांकडनं. बट संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. संगीत नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय. सोनू गोलंदाजी करण्यासाठी येतोय. आणि की शेवटचा षटक शिल्लक आहे आणि पाहुण्यांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. नक्कीच तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत आमनेपणेचे विद्यमान सदस्य सुरेंजी दलवी आणि त्याचे समिती तुम्ही पाहू शकाल. आमनेचे या समाजसेवक मनोहरजी केणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. काल सुद्धा सुरेंजी दलवी यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली आणि या ठिकाणी पहिला चेंडू मात्र या ठिकाणी जोरदार अपील आणि मात्र अगदी कात्रीत पकडलाय फलंदाज जितूला आणि लागेल हा लेग बिफोरच्या रूपाने विजय स्पोर्ट गांधारी संघाला 6वा धक्का. वेलकम, सुस्वागतम. विद्यमान ग्रामपंचायत आमनेचे सदस्य आणि आमने गावचे उद्योजक सुरेंजी दलवी आणि मनोहरजी केणे तुमचा मी सरपंच व उपसरपंच चषक 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हे पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर व्यासपीठावर स्थानापन्न होत असताना मनोहरजी केने आणि सुरेंजी दळवी. धावसंख्या आपण पाहतोय 47ला 6. सोनूला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. भेदक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जो खेळाडू आक्रमक दिसत होता त्याच खेळाडूला बाद केलाय. तब्बल 21 धावेंचं योगदान जितूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सोनू पुन्हा एकदा
तयार होतोय. सामना करेल बॅटर रोहन. हो, यावेळी पुन्हा एकदा स्लो बॉल, थोडासा वेग कमी करण्याचा प्रयत्न. फुल्लर लेनचा हा चेंडू होता. चांगलं व्हेरिएशन सोनूकडनं पाहायला मिळालं. सोनू एक सिनियर खेळाडू आहे आणि सिनियर खेळाडूला आता इथून चांगला रोल प्ले करावा लागेल. त्यालाही ठाऊक की आपल्याकडे बघत असताना नवनवीन खेळाडू तयार होत चाललेत संघामध्ये, यंगस्टर येत असतात. सो त्यांच्यासाठी कुठेतरी आयडॉल सेट करावा लागेल, आदर्श ठेवावा लागेल आणि तो कुठेतरी प्रयत्न आता सोनू करत असताना अंतिम षटकामध्ये ओव्हर द विकेट ना. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडंसं धीम्या गतीने आला. स्विंगिंग हा चेंडू पाहायला मिळाला. हवेमध्ये थोडीशी मुवमेंट आपण बघत होतो आणि त्याचमुळे बॅटरला प्रॉपर स्वीप करता आला नाहीये. त्या ठिकाणी पाहूया आपण रिप्लेमध्ये. शफल झाले होते, अधिक ऑप्स्टिकच्या बाहेर निघाले होते आणि हे पाहतो आपण फिंगर रोल केले होते चेंडूवरती. आणि दोन पायांच्या मधून चेंडू मात्र निघून गेला. काय सुंदर गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला सुरूच्या वतीने पाहायला मिळते. पुन्हा आता मात्र थोडंसं फ्लाईट केलं होतं चेंडूला. जागेवरूनच मात्र या ठिकाणी ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि आतापर्यंत 4 चेंडू हाताळले सुरूने एकच धाव खर्च केलेली आहे आणि एक गडी सुद्धा मात्र बाद केला आहे. जबरदस्त स्पेल स्लॉग ओव्हर मध्ये. काय कमालीची गोलंदाजी होते. धावसंख्या मात्र स्थिर 48 वरती. सोनू तयार. हो, यावेळी मात्र फटका सुरे घेतोय. ताकद पाहायला मिळाली फटक्यामध्ये आणि चेंडूला भिरकावून दिले सरळ मिडविकेट सीमेच्या बाहेर. हा षटकार रोहनच्या बॅट, संगीतच्या बॅट मधून आलाय. वेट अँड पुश आपण पाहू शकाल. अगदी थोडंसं वेट केला चेंडूला मात्र नक्कीच या ठिकाणी येऊ दिलं आणि शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी अगदी चाबूक शॉट मिड विकेटच्या बाहेर आणि जबरदस्त बॅटचा स्पीड आपल्याला पाहायला मिळाला. मनगटी फटक्याचा वापर तिथे पाहतोय आपण. पुन्हा दुसऱ्या अँगलमध्ये पाहू शकाल. जबरदस्त जबरदस्त संगीतमय फटका, संगीतच्या बॅटमधून षटकार. दबाव वाढत होता. धावसंख्या धावफलकावरती 54, 54 रन्स ऑन बोर्ड. षटकातील अंतिम चेंडू आता इथून शिल्लक असेल आणि अखेर एक षटकार आलाय. मी सुटकेचा श्वास घेतला असावा संगीतनं. फार स्ट्रगल करत होता. आतापर्यंत तब्बल 5 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत या डावामध्ये. कुठेतरी आता चांगली टोटल सेट केली जाते. 55-60च्या आसपास टार्गेट देण्याचा आता प्रयत्न इथून केला गेला. 54 धावा तर स्कोरबोर्डवरती लागलेत आणि इथून आता येणाऱ्या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकार आला तर आणखी चांगली टोटल आपण म्हणू शकतो. राया विरुद्ध निंबवली दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगली लेंथ पाहायला मिळाली. विकेट किपर बीट होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पंचांचा 22चा इशारा. षटकी समाप्त होत्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. 55 धावा 6 फलंदाजांना गमावल्यानंतर पूर्ण केल्या. बॅटिंग करत असताना टीम गंधारीनं आणि 56 धावसंख्येचं लक्ष इथे सेट केलंय. पाहू शकताय बॅटिंग कार्ड, बॅटिंग समरी. हरेशनं 12 धावा बनवल्या, आतिशनं 11 धावा बनवल्या. जितूच्या बॅटमधून 9 चेंडूंमध्ये एक विस्फोटक 21 धावांची खेळी पाहायला मिळाली आणि तदनंतर आपण पाहतोय संगीत नाबाद 6 धावा आणि रोहन ज्यानं 1 धाव फक्त जोडली आपल्या संघासाठी. तर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. राया आणि त्यांच्या विरुद्ध निंबवली ची लढत आपण यानंतरची पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन, मी आपल्याला विनंती, टॉस बॉक्स मध्ये आपण येणार आहात आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमनेपाडाचे सुरेश दळवी आणि मनोहरजी केने उद्योजक आमने, मी आपल्याला विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या. निंबवली संघाचा संघनायक, राया संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. निंबवली संघाचा संघनायक मी आपल्याला विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेलकम, आमचे मान्यवर पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. निंबवली संघ थोडं फास्ट या. आपण एन्जॉय करतोय सरपंच उपसरपंच चषक 2023 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. जबरदस्त खेळ, कमालीचं प्रदर्शन आज या पहिल्या दिवसापासून तर आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. तब्बल 8 दिवस चालणारी ही स्पर्धा किरवली गावामध्ये आपण एन्जॉय करतोय. सुसज्ज असं मैदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालंय. निंबवली संघाचा संघनायक शेवटचा ऑफिशियल कॉल आम्ही देतोय. बघा, जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसा मात्र पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. या नियमावली या ठिकाणी सेट केलेल्या आहेत. जो सामना सुरू आहे त्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी केलीच जाईल, कंपल्सरी असेल प्रत्येकी कॅप्टनसाठी. येस, निंबवली बी संघाचाही कॅप्टन आता आपल्यासोबत
राया संघाचाही कर्णधार आपल्यासोबत जोडला गेलाय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सुरेन शेठ दळवी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या सौभाग्यवती आमनेपाडाचे आणि उद्योजक मनोहर केने देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. एका बाजूला आपण पाहतोय सरपंच आणि एका बाजूला आपण पाहतोय उपसरपंच, दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. ओके, मनोहर केने उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. कॉलिंग कोणाची असेल? डिंबवली बी सरपंच अशी कॉलिंग आहे आणि उपसरपंच आलेला आहे. क्या बात आहे. जगन शेठ अशी मागणी होती मात्र राकेश दिगाडकर येते आणि टॉस विनिंग आपण कोल्ड्रिंक देत आहोत. गणेश बजागे यांच्याकडनं आम्हाला कोल्ड्रिंक्स आलेला आहे. धन्यवाद. तर मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा सन्मानार्थ मंचावरती विराजमान होणार आहात. तर नाणेफेकी जिंकली आहे. 5 षटकांची मॅच आहे. काय निर्णय घेशील? फिल्डिंग. थँक्यू सो मच. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम राया संघाच्या कॅप्टननं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत अजय घरत सर आणि मिस्टर योगी पाटील. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद समीर ठाकरे. तर 56 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टी पाहायला भूषण आणि त्याच्या सोबतीला आहेत विकास आणि पहिला चेंडू मात्र अतिशय जबरदस्त लेंथ पहिले आपण हरीशच्या वतीने अगदी या फलंदाला फॉलो केलं होतं. त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल शेवटच्या मोमेंटला मात्र नक्कीच बॅट आपल्याला या ठिकाणी रोल करताना भूषणला पाहिलं आपण आणि त्याच्या बॅटमधून मात्र विकासच्या बॅटमधून पहिली धाव पाहायला मिळाली. आणि माझ्या समेत आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत माझे सहकारी समालोचक माझे मित्र अजय गरत. स्वागत आहे अजय तुझं. शुक्रिया योगी. अच्छा टारगेट यहाँ पर सेट किया गया है और उसको देखते हुए लगता है कि एक बहुत रोमांचकारी मैच देखने को मिलेगा. बढ़िया गेंद यहाँ पर पैर पर लगी है. गेंद अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं और डायरेक्ट हिट लगता तो यह मामला नज़दीकी हो सकता था. लेग बाइस का इशारा. शायद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर थे बल्लेबाज जिस वजह से अंपायर ने अपील को ठुकरा दिया है. ज़्यादातर बल्लेबाजों को हम थोड़ा शफल करके खेलना पसंद करते हैं इसलिए एलबीडब्ल्यू के बहुत कम शिकार देखने को मिलते हैं टेनिस क्रिकेट के खेल में. हो नक्कीच आणि तेच पाहिलं पंच कृष्णा केणी सरांनी आणि त्याचमुळे नॉट आउटचा इशारा त्यांच्याकडून पाहायला मिळाला. इथे मात्र पाहू शकाल थोडासा पुढे लेंथ ठेवलेला चेंडू आपण पाहतो ऑफस्टिकला लेंथ होतं आणि त्यानंतर थोडासा खिचून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र लॉंग ऑनवरती ट्रॅव्हल झाला. फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र या ठिकाणी संत गतीने कंप्लीट केली आणि धावसंख्या आता मात्र सिंगलच्या वतीने पुढे जाताना पाहायला मिळते बिनगडी बाद 3 धावा. पहली 3 गेंदें बहुत ही बेहतरीन रही है गेंदबाज हरीश द्वारा. हाथ खोलने का बिल्कुल भी मौका अभी तक दिया नहीं है उन्होंने और यही करना ज़रूरी है. पावर प्ले में गेंदबाजी जब आप करते हो तो निश्चित रूप से अनुशासन आपका बहुत ही महत्वपूर्ण है क्योंकि मार्जिन फॉर एरर जो ना के बराबर ही रहता है. थोड़ा भी आप लाइन या लेन से चूक जाओगे तो उसका फ़ायदा बल्लेबाज उठा सकते हैं. स्विंग एंड मिस. थोड़ा जल्दी खेल बैठे. गेंद की लेंथ को भी ठीक तरह से जज नहीं कर पाए थे. ज़्यादा छोटी गेंद नहीं थी जिसको पुल करना चाहते थे. ये देखिए और बहुत जल्दी बल्ला घुमा बैठे थे. बाउंस भी थोड़ा सा कम रहा इस बार बल्लेबाज को जो अपेक्षा थी उससे जिस वजह से गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए बल्लेबाज. भूषण के पास इस समय स्ट्राइक. उनका खाता खुलना भी बाकी है. 2 गेंदों का सामना किया है. इस गेंद पर भी खाता खुलने वाला नहीं है. ये भी नीची रहती हुई गेंद. बाउंस थोड़ा सा ऐसे लगता है कि अब कम होता जा रहा है खासतौर पर वीआईपी एंड से जब गेंदबाजी हो रही है तो इस एंड से हमने देखा है की थोडी सी गेंदें नीचे रह रही है ऑफ स्टंप के बाहर. हा चेंडू आपण जर पाहिलं तर थोडंसं खाली सुद्धा राहिला होता आणि त्याचमुळे मात्र फलंदाज या ठिकाणी भूषण थोडंसं मात्र या ठिकाणी थोडंसं स्ट्रगल करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा पाहू शकाल शॉर्ट पिच चेंडू मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग शॉट स्क्वेअरकडे पाहायला मिळाली परंतु बॅकअपला फिल्डर आहेत. डायरेक्ट हिटचा सुद्धा मात्र प्रयत्न झाला होता आणि मात्र एक सक्सेसफुल षटकाची समाप्ती आपल्याला हरीशच्या वतीने पाहायला मिळाली. त्याला विकेट्स प्राप्त करता आली नाही परंतु त्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी म्हणजे येणाऱ्या 4 षटकांमध्ये आता मात्र विजयासाठी 52 धावांची गरज असेल. यानी कि अब आस्किंग रेट सीधे 13 रन प्रति ओवर का हो चुका है जो कि पारी की शुरुआत में 11 के थोड़ा सा ऊपर था. और यही होता है जब आप ठीक तरह से वो रन्स नहीं बनाते हो आस्किंग रेट के अनुसार आपकी बल्लेबाजी नहीं होती है तो इस तरह से रिक्वायर्ड रेट ऊपर जाता है. बहुत ही आकर्षक ये ट्रॉफीज़ आपके स्क्रीन पर. खूबसूरत ट्रॉफीज़ और इन ट्रॉफीज़ के लिए तो संघर्ष होता है बीच मैदान में. आप देख रहे हैं इसमें सरपंच उप सरपंच कप 2023 प्रेजेंटेड बाय होम 11 किरवली. 4 रन बगैर नुकसान के. धीमी शुरुआत है. बल्लेबाजों पर दबाव बनता हुआ और दबाव को हटाना होगा. पावर प्ले का एक और ओवर बाकी है.
पहले ओवर में ज़्यादा मौके मिले ही नहीं बड़े शॉट्स खेलने के लिए, लेकिन जब बड़े मौके ना भी मिले आपको बड़े शॉट्स खेलने के लिए तो मौके निर्माण करने होंगे। बल्लेबाजों को कुछ तो अलग करना होगा योगी, इसी तरह से बल्लेबाजी आप आगे नहीं कर सकते हो, नहीं तो फिर मैच आप जीत नाही सकते हो। हो नक्कीच, कारण इथून सुद्धा आपण जर पाहिले तर 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये 52 धावांचा तुम्हाला अजूनही पाठलाग करायचा आहे आणि म्हणजे तुम्हाला कुठेतरी मोठ्या बाकलिपचा वापर आय थिंक चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करावा लागेल आणि त्यासाठी दुसरा षटकार आता मात्र गोलंदाज सुरुवात करतोय यश. अगदी या किरवली गावाच्या टोकाकडून मात्र आपल्या षटकार सुरुवात करेल. वेळ कमी खर्च करा, जास्त वेळ आपण खर्च करू नका. अगदी फोर्थ विकेटने हो बाकपडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी परफेक्टली कंडिशन पाहायला मिळाला नाहीये आणि त्याचमुळे मात्र सिंगल धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल मात्र या ठिकाणी अजय या धावसंख्येपर्यंत मात्र वेगाने पोहोचू शकणार नाहीये. कुठल्या तरी फलंदाजांना मात्र अटॅकिंग रूपधार अवतरावं लागेल. त्यावेळी नक्कीच कुठेतरी तुम्ही गोलंदाज प्रेशर आणू शकता आणि गोलंदाज ज्यावेळी तुम्ही प्रेशर टाकाल त्यावेळी नक्कीच त्याच्याकडे चुका होतील आणि नक्कीच त्या चुकीच्या गोलंदाज चेंडूवर तुम्ही मोठे फटके सुद्धा खेळू शकता. जी हाँ, यही तो इम्पोर्टेंट चीज़ होती है क्रिकेट के खेल में कि जो दबाव है उसको आप किस तरह से झेल पाते हो। खासतौर पर इस तरह के बड़े टूर्नामेंट्स में आप खेलते हो तो निश्चित रूप से दबाव रहता है आपके ऊपर। अच्छी शुरुआत की है गेंदबाज यश ने। इस बार थोड़ी छोटी गेंद टॉप एज है, फील्डर गेंद के नीचे पहुंचते हुए और लपक लिया है कैच, खूबसूरत कैच, विकेट का पतन। नक्कीच एक क्षण असं वाटलं होतं की मात्र नक्कीच फिल्डर त्या चेंडूखाली पोहोचणार नाही, परंतु व शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चेंडूवर लक्ष केंद्रित केलं आणि नक्कीच अंतिम मोमेंटला मात्र जी आपली ओंजल आहे ती उघडली आणि मात्र ओंजलीमध्ये तो मात्र चेंडू त्याने या ठिकाणी विसावून घेतला. कौतुक करावं तेवढं कमी. आम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल मिस्टामिंग फटका नक्कीच अजयने उल्लेख केला. लिडिंग एज पाहायला मला तो भरपूर वेळ हवेत राहिला आणि त्यानंतर काय जबरदस्त जजमेंट, काय जबरदस्त अनुमान लावला. परेशचं कौतुक करणं गरजेचं आहे. थोड़ा ऐसे लगा कि दूर थे लेकिन हाथ उन्होंने अपने गेंद के नीचे डाले और कैच लपक लिया। कैच जब लपका जाता है तो ज़्यादा चर्चा नहीं होती, कैच ड्रॉप होने के बाद ज़्यादा चर्चा होती है कि ऐसे लेना चाहिए था या फिर वैसे लेना चाहिए था, लेकिन जब आप कैच लपकते हो तो फिर आपको शाबाशी ही मिलती है। यहाँ पर विकेट मिला है, बहुत ही महत्वपूर्ण सफलता, पहला विकेट जल्दी गवा दिया है आई गावदेवी उम्बरडे टीम ने। और जो गेंद जिस पर विकेट प्राप्त किया है यश ने, विकेट टेकिंग गेंद तो नहीं थी योगी, थोड़ी शॉर्ट भी थी और लेग स्टंप की थोड़ी बाहर निकल रही थी। हिटनी बॉल थी मैं समझता हूँ, लेकिन बल्लेबाज दबाव में गलती कर बैठे, ठीक तरह से टाइम ही नहीं कर पाए थे। आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं विकास, सिर्फ 2 रन बना पाए। नए बैट्समैन सोनू आए हैं जिन्होंने गेंदबाजी बहुत उम्दा की। और सोनू की गेंदबाजी देखने के बाद कहीं ना कहीं जो अपोजिशन साइड में संगीत है वो भी खुश हुए होंगे, जिस तरह से वो भी गेंदबाजी करते हैं। उनको भी मालूम है कि मदद है यहाँ पर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, कवर के ऊपर से ड्राइव करते हुए, लेकिन बहुत बढ़िया फील्डिंग डीप में, एक ही रन लेने का अवसर। अच्छे स्ट्रोक के साथ शुरुआत की है अपने पारी की सोनू ने। सिंगल से उनका खाता खुलता हुआ, टीम का स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से और 50 रनों की आवश्यकता है, मात्र 21 गेंदों का खेल शेष है उम्बरडे टीम की पारी में। परंतु अजय जर पॉवर प्लेमध्ये जर जास्तीत जास्त धावा इथे मात्र आल्या नाही तर मात्र नक्कीच कुठेतरी पुढील जे 3 षटक आहेत त्या षटकामध्ये फलंदाज प्रेशर जो आहे तो अजून मात्र वाढणार आहे. याचं कारण म्हणू शकतो की आपण या ठिकाणी गोलंदाजाचं वर्चस्व आतापर्यंत आपण पाहतोय. नक्कीच असतो की आपण जर पाहिजे 56 आहे, परंतु त्या धापाचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर मात्र नक्कीच तुम्हाला रणनीती इथे मात्र बदलावी लागेल. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल फक्त आणि फक्त 6 धाबा एक गड्याच्या मोबदल्यात आणि या दुसऱ्या षटकात आपण जर खेळ पाहिला तर नक्कीच सुरू आहे. 3 चेंडू आतापर्यंत या ठिकाणी गोलंदाज यशने हाताळले, एक गडी त्याला मात्र नक्कीच प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी संधी मिळाली. नाही तर मात्र फिल्डिंगमध्ये थोडंसं आपल्याला चेंजेस पाहायला मिळतो. या कधी पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात आहे, त्यानंतर तुम्ही पाहू शकाल मिड विकेट टेजरमध्ये एक फिल्डर आहे आणि मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, कारण नक्कीच इथे मात्र संधी होती. जर परफेक्ट कनेक्शन आधी झालं तर नक्कीच चेंडू सीमेच्या दिशेने निघून गेला असता, कारण 3 फिल्डर अगदी या 38च्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांना बीट करण्याचा कुठेतरी मात्र प्रयत्न परंतु अयशस्वी पाहायला मिळाला. ज़्यादा जोर से खेलने का प्रयास मेरे ख्याल से। रिवर्स स्वीप ये जो स्ट्रोक होता है इसमें आपको केवल बल्ला लगाने की आवश्यकता होती है, खासतौर पर पावर प्ले के दरमियान जब आप ये शॉट खेलते हो। गैप जरूर था लेकिन एग्जीक्यूशन उतना अच्छा नहीं। इस बार बहुत ही शानदार स्ट्रोक, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। जबरदस्त फटका. लॉंग ऑफ वरती मात्र कुठलाच फिल्डर नाहीये आणि चेंडू मात्र अगदी वेगाने ट्रॅव्हलर तुम्ही पाहू शकाल. सुंदर कनेक्शन, थोडेसे बॅकफुटला गेले होते, वजन ट्रान्सपोर्ट केलं आणि त्यानंतर सरळ बॅट लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इथे मात्र पाहू शकाल 6 धावांसाठी. हालांकि जब शॉट खेला है तो वो वजन उनका फ्रंट फुट पर ही है। ये फ्रंट फुट ड्राइव खेला है उन्होंने, ये देखिए वजन फ्रंट फुट पर है, पिछला पैर क्रीज में गड़ा हुआ है और रूम बनाकर सामने की तरफ प्रहार किया है। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। सीधे बल्ले से खेलने का फायदा जरूर मिलता रहता है बल्लेबाजों को। 6 रनों से स्कोर उछलता हुआ, 12 रन 1 विकेट के नुकसान पर। टारगेट 56 रनों का इस मैच में आई गावदेवी उम्बरडे के सामने रखा है विजय स्पोर्ट्स गांधारी टीम ने।
पहले राउंड का ये मुकाबला है। इसके बाद आज के दिन में एक और पहले राउंड का मैच देखने को मिलेगा। और इस बार क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास, गलती कर बैठे, क्लीन बोल्ड, विकेट गिरता हुआ दूसरा। जबरदस्त एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. जर या चेंडूवर सुद्धा तुम्ही जर सरळ बॅट लॉफ्टेड फटका जर खेळण्याचा प्रयत्न झाला असता कदाचित मिडलिंग चांगलं पाहायला मिळालं असतं, परंतु या ठिकाणी पाहू शकाल कुठेतरी स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच गोलंदाजाने कुठेतरी चेंडूवर फिंगर रोल सुद्धा केलं होतं. लेग ब्रेकचा अंदाज तिथे मात्र पाहायला मिळाला आणि थोडासा खाली सुद्धा चेंडू राहिला आणि त्याचमुळे चेंडू बॅटमध्ये मात्र कुठला संपर्क झाला नाहीये आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण म्हणू शकतो की कुठेतरी गांधारी संघाची आपल्याला जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. कारण 2 विकेट तरी प्राप्त केल्या आणि फक्त 12 धावा खर्च केल्या. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा जर पाहिले तर 3 आल्या होत्या आणि या षटकाचा विचार जर केला तर नक्कीच गोलंदाज यशने एकूण धावा खर्च केल्या 8. और अब यहाँ से 44 रनों की आवश्यकता है बचे हुए 3 ओवर्स में। ये ध्वज आप देख सकते हो, इससे पता चलता है कि कितनी तेज हवाएं इस समय किरवली में बह रही है। किरवली के जय सावरदेव क्रिकेट ग्राउंड पर ये प्रतियोगिता खेली जा रही है। एक नए सिरे से इस मैदान का निर्माण किया गया है और बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट का आयोजन साई शेठ बचा के, जगन सेठ पाटिल, राकेश तिकाटकर, रमेश बचा के और पूरी ओम 11 किरवली टीम जिनकी ये मेहनत आप देख रहे हैं। एक बहुत ही लाजवाब टूर्नामेंट का आयोजन। नए बैट्समैन मयूर आए हैं क्रीज पर। ये जय सावरदेव, ये जागृत देवस्थान आप देख सकते हो। यहाँ पर खासतौर पर संडे को काफ़ी भीड़ रहती है। आणि नक्कीच म्हटलं सुद्धा आहे अजय की नवसाला पावणारा सावरदेव आणि नक्कीच भरपूर भक्त त्या ठिकाणी येत असतात दर्शन करण्यासाठी. हरीश आक्रमण जारी रखते हुए शॉट पुल किया है, गेंद हवा में, फील्डर कोई नहीं है वहां पर। फील्डर बहुत दूर से गेंद पर आप पहुंचे, बहुत बढ़िया फील्डिंग। ऐसे लगा कि गेंद बाउंड्री के बाहर निकल जाएगी आराम के साथ, लेकिन डीप स्क्वेरिश मिड विकेट की दिशा में जो फील्डर है वो पहुंचे थे लगभग डीप स्क्वेयर लेग की दिशा में और निश्चित रूप से कुछ रन्स बचाए। थोड़ा मिस टाइम स्ट्रोक था लेकिन नो मैंस लैंड में। और देखिए कितना अच्छा शरीर का संतुलन, एक हाथ से गेंद को रोका, लगभग बाउंड्री के बाहर से ही गेंद को अंदर लाया उन्होंने। जबरदस्त फील्डिंग। नक्कीच मला असं वाटतं की एखाद्या आंबाच्या बागेतून मात्र आंबा तोडून आणलाय की काय फिल्डरने, तशा प्रकारचं दृश्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. हो, इथे मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता परंतु परफेक्ट टायमिंग झालं नाही. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी परंतु निशाणा मात्र साधला नाहीये. भरपूर वेगाने तिथे मात्र या ठिकाणी धाव पूर्ण केली. बहुत लंबा हिट लेना चाहते थे, इनसाइड टच लगा, फिर शरीर से भी टकराई थी। ये निशाना सटीक होता तो देखिए काम तमाम हो सकता था मेरे ख्याल से बल्लेबाज का। जी बिल्कुल, खूबसूरत टेलीकास्ट है इसके एंटरटेनमेंट का। अच्छी गेंदबाजी करते हुए हरीश इस बार ऑन द राइज लॉफ्ट किया, सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑन पर, आसान सा कैच। तीसरे विकेट का पतन होता हुआ आई गावदेवी उंबाडी टीम की पारी कहीं ना कहीं लड़खड़ाती हुई इस रनचेज में। जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स आपण पाहतो. या कुठलाही फलंदाज आता मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळू शकला नाहीये. याचं कारण गोलंदाजी जबरदस्त धारदार पाहायला मिळते आणि गोलंदाजांना जे परफेक्टली फिल्डरची साथ मिळते ही चांगली बाब आहे. तुम्ही पाहू शकाल ही विकेट्स अगदी या सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची सुद्धा मात्र मिळाली परंतु अंतर जे प्राप्त करायचं होतं ते अंतर मिळालं नाहीये आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये यशने मात्र जबरदस्त गोल चेंडूला मात्र तिथे कैद केलं. म्हणजे आपण म्हणू शकतो यश नावाची व्यक्ती फार हुशार असते. आपण एक यश मात्र पाहू शकाल ऑपरेटिंग सध्या सुरू करतोय. इसकीचा नक्कीच जबरदस्त टेलिकास्ट आणि हा यश मैदानाच्या आतमध्ये मात्र जबरदस्त कामगिरी करत असताना गांधारी टीम थोड़ी आगे नजर आती हुई फिलहाल इस मैच में। हालांकि क्रिकेट का खेल है, पासा पलटते ज़्यादा देर लगती नहीं है। 2-3 बड़े शॉट्स आएंगे तो ज़रूर फिर से दबाव गेंदबाजों पर ट्रांसफर किया जा सकता है। नए बैट्समैन हार्दिक और लीडिंग एज, एक और कैच का मौका, खुद गेंदबाज जज कर रहे हैं लेकिन ठीक तरह से जज ही नहीं कर पाए और कैच ड्रॉप। समय काफ़ी था गेंदबाज के पास लेकिन हरीश ठीक तरह से गेंद के नीचे पहुंच नहीं पाए और जीवन दान मिलता हुआ बैट्समैन हार्दिक को। पहले ही खेल बैठे थे, देखिए बैट का फेस बहुत जल्दी बंद कर लिया था जिस वजह से आगे वाला किनारा लगा था। लीडिंग एज नक्कीच परंतु संधी होती त्या ठिकाणी परंतु त्या संधीचं सोनं मात्र करता आला नाहीये. परंतु नक्कीच या ठिकाणी या मोठे फटके येत नाहीये, ही चांगली बाब आहे विजय स्पोर्ट गांधारी संघासाठी. कारण गोलंदाजाने अचूक टप्पा तिथे मात्र या ठिकाणी पीक केलाय. इथे मात्र पाहू शकाल हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु परफेक्ट चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही, संपर्कच झाला नाही त्या ठिकाणी आणि आला हा डॉट चेंडू ऑफ स्टंप के बाहर की सटीक यॉर्कर। गलत लाइन पर भी खेल बैठे थे बल्लेबाज। शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए इस समय हरीश। मात्र 6 रन अभी तक दिए उन्होंने, उनके स्पेल में सिर्फ एक गेंद शेष है।
41 रनों की अब आवश्यकता है, 13 गेंदों का खेल बाकी इस मुकाबले में। बड़े स्ट्रोक्स की सख्त आवश्यकता उम्बाडी टीम को। इस बार टर्न कर दिया है बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में, बहुत बड़ा गैप है उस दिशा में और गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। 4 रन। जबरदस्त कलात्मक फटका पाहायला मिळाला. गॅप खूप मोठं होतं त्या ठिकाणी. कुठलाही फिल्डर मात्र लॉंग लेग स्क्वेअरकडे मात्र नक्कीच तैनात नव्हता आणि त्याच दिशेने मात्र चेंडू पाहू शकाल आपण. ट्रॅव्हल झालं अगदी परफेक्टली चेंडू मिळाला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे हा चौकार फलंदाज मयूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या पाहू शकाल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 19 आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 37 धाब्यांची गरज. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज साठी ही आकर्षक टू व्हीलर स्पॉन्सर बाय विद्यमान सरपंच किरवली तळीचे जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. तर नक्कीच आपण पाहतोय की ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये. तर आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने करणार आहोत. तुम्ही पाहू शकाल आमनेगावचे उद्योजक सन्माननीय मनोहरजी केणे साहेब आमच्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया आणि या सन्मान करण्याची विनंती मी मिस्टर साई बजागे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनोहरजी केणे यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. एक जबरदस्त क्रिकेटपट्टू आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नक्कीच अनेक वर्ष आमनेगावातून ग्रामीण संघ पाहायला मिळत असतो आणि आमनेगावचे नक्कीच उद्योजक सुद्धा आहेत. मनोहरजी केणे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. साई बजागे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. उबदार माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 37 धाब्यांची गरज आहे गावदेवी उंबाडे संघाला. अडोस पडोस की लढाई नक्की दोन्ही संघांना आपण जर पाहिलं तर एकमेकांचे डावपेच परफेक्टली माहिती आहेत. त्याचवेळेस सध्या आपण जर पाहिलं तर विजयस्पूर गांधारी संघाचा वर्चस्व राहिलेला आहे या सामन्यावरती. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही कुठल्याही क्षणाला एखादा संघ कमबॅक पलटवार करू शकतो आणि तो पलटवार मात्र या ठिकाणी करावा लागेल उंबाडे संघाला. आतापर्यंत पाहिलं तर 3 षटकं हाताळली गेली. हरीशने 2 षटकं हाताळली. 2 षटकामध्ये 1 विकेट प्राप्त केला. 10 धाबा त्याने फक्त खर्च केल्या. यशने 1 षटक हाताळलं. त्याने 8 धाबा खर्च करत 2 गडी बाद केले आणि आता मात्र जे 2 पुढील षटक आहेत त्यासाठी आता तुम्हाला नवीन 2 गोलंदाजाचा वापर इथे मात्र करावा लागेल. त्याला फिल्डिंग तुम्हाला लगेच सजवायची आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका. स्पेशली या विजय स्पोर्ट गांधारी संघ प्लीज सो कॉपरेट. 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 37 धाब्यांची गरज. सरपंच उपसरपंच चषक 2023चा महाथरार इथे मात्र आपण एन्जॉय करतो. 7 दिवसांची स्पर्धा. कालचा दिवस पाहिला तर भूमी 11 मांडा संघानं गाजवला आणि आज पाहूया कुठला संघ क्वार्टर फायनलसाठी मात्र नक्कीच क्वालिफाय होणार आहे. टॉप 7 मध्ये कुठला संघ मात्र नक्कीच प्रवेश करेल. संघ 17 मध्ये या गोष्टी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होईल 4थ्या षटकासाठी. अतिश फिल्डिंग डिपार्टमेंट आपण जर पाहिलं तर शॉर्ट एस्टाकावर लाईक फिल्डर तैनात आहेत. त्यानंतर तुम्ही शॉर्ट थर्डमॅन लाईक फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट फायनलीकडे सुद्धा फिल्डर आहे आणि शॉर्ट एस्टा कव्हरच्या डोक्यावर चेंडूला आता मात्र पाठवलंय. गॅप खूप मोठा आहे. जोपर्यंत डीप कव्हर पॉईंटचा फिल्डर येऊन चेंडूला उचलून फेक करतोय. तात्पुरते 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. फटका जबरदस्त पाहायला आपल्याला. परंतु त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहिली आपण. कारण गांधारी टीमला माहिती की प्रत्येक धाव किती महत्वाची आहे आणि ती मात्र नक्कीच वाचवावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. आणि उंबाडे संघाला नक्कीच आता मात्र मोठ्या बॅकक्लिपचा वापर करावा लागेल. हवाई मार्गाने फटके खिलावे लागतील आणि तो प्रयत्न सुरू आहे. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूर पाहिला आपण फलंदाजाच्या माध्यमातून. जी हाँ, और कहीं ना कहीं थोड़ी चतुराई भी बल्लेबाजों को दिखानी पड़ेगी तेज गति से रन्स बनाने के लिए. अच्छा स्ट्रोक खेला गया था वहाँ पर हार्दिक द्वारा. थोड़ी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और थोड़ी जगह भी मिली थी. उसका फायदा जरूर उठाया उन्होंने. इनफील्ड को क्लियर करते हुए 2 रन प्राप्त किए हैं. अब 11 गेंदों में 35 रनों की आवश्यकता. और फिर से शॉट ऑफ लेंथ, इस बार स्मैश कर दिया है कवर पॉइंट के ऊपर से. पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर. सुजल एंटरप्राइजेस स्टैंड में 4 रन. जबरदस्त जबरदस्त बाकफूट पंच आपण म्हणू शकतो या ठिकाणी. पाहू शकाल या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी कनेक्शन पाहिलं आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगोदर फ्रंट फुटला आले होते आणि त्यानंतर जबरदस्त टायमिंग परफेक्टली गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि याच फटक्यांची अजय आता मात्र गरज आहे ते म्हणजे गावदेवी उंबाडे संघाला. तो फटका आपल्याला फलंदाज हार्दिकच्या बॅटमधून पाहायला मिळाला.
जब वो गेंदबाजी कर रहे थे तो समीर ने जिक्र किया था हार्दिक पांड्या का, और बिल्कुल इनका नाम भी हार्दिक है, जर्सी नंबर 33, बॉलिंग भी करते हैं, बैटिंग भी करते हैं, यानी कि अच्छा ऑलराउंडर है और बहुत बड़ी जिम्मेदारी है उनके कंधों पर। मैच जिताने का मौका जरूर रहेगा उनके पास भी। और इस बार हुक कर दिया है गेंद को, गेंद हवा में और फील्डर देखते रह गए, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। इस बार 6 रन। आणि आपण म्हणू शकतो की हार्दिककडे अजय या मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये फटके खेळण्याची ताकद आहे आणि तो मात्र सिद्ध करत असताना पहिल्या चौकार पाहिला आपण अगदी ऑफ साईडला आणि मात्र हा फटका जर पाहिला तर जबरदस्त या ठिकाणी हुकचा अंदाज पाहिला आपल्याला आणि चेंडूला पाठवलं अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावासाठी. आणि आता मात्र पाहू शकाल की या 2 चांगले फटके आल्यानंतर टीम मिटिंग पाहायला म्हणते हे होत असतो, ज्यावेळी तुम्ही एखादा गोलंदाजावर मोठा फटका जर एक्झिक्यूट केला तर एक त्याच्यावर थोडासा प्रेशर वाढत असतो आणि त्या प्रेशरच्या माध्यमातून एक चुकीची लेन तो हाताळत असतो आणि त्याच्यावर तुम्ही पुढील चेंडूवर मात्र मोठा फटका खेळू शकता. आणि तेच घडत असताना आपण पाहतोय लगातार मौके मिल रहे हैं हाथ खोलने के वहां पर बैट्समैन को, और उसका पूरा फायदा उठाते हुए हार्दिक 4 गेंदों में 13 पर पहुंच चुके हैं। टीम का स्कोर अब 31 रन 3 विकेटों के नुकसान पर। समीकरण 9 गेंदे शेष है, 25 रनों की आवश्यकता आई गावदेवी उम्बाडे टीम को इस मैच को जीतने के लिए। अभी शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है, बहुत एक्सप्रेस बॉलर भी नहीं है आतिश, वैसे में शॉर्ट पिच गेंदबाजी करना खतरे से खाली नहीं है, वो यहाँ पर देखने को भी मिल रहा है। कहीं ना कहीं लेंथ में बदलाव लाना होगा, लेकिन गलतियों से सीख नहीं ले रहे। हालांकि फील्डर इस बार मौजूद गेंद के नीचे और बढ़िया कैच, डीप कवर पॉइंट की दिशा में कोई गलती नहीं। टाइमिंग बहुत अच्छी थी इस बार भी, लेकिन फील्डर से दूर नहीं खेल पाए और हार्दिक काफी निराश होकर पेविलियन में लौटते हुए सफलता मिलती हुई आतिश को। आणि म्हटलं जातं अजय जर फलंदाजाला जर नक्कीच बाद करत असेल तर त्याच्या आवडीचा चेंडू हाताळणं गरजेचं आहे. तेच घडलं या ठिकाणी. असं एक क्षण वाटलं ते चेंडू मात्र नक्कीच बाउंड्री लाईन क्लिअर करेल, परंतु डीप कव्हर पडला मात्र फिल्डर सज्ज होता. तुम्ही पाहू शकाल जबरदस्त रॉकेट झेल आपण म्हणू शकतो या ठिकाणी. आणि नक्कीच कुठेतरी हार्दिक असं वाटलं ते मात्र नक्कीच या ठिकाणी चांगला खेळ प्रस्थापित करतोय, परंतु नक्कीच त्याचा सुद्धा मात्र जो अडथळा होता तो मात्र दूर केला गोलंदाज अतिशने आणि विजयस्फोट गांधारी संघाने मात्र अजून एक सफलता प्राप्त केली. धक्का क्रमांक 4 लागत असताना गावदेवी गांधारी संघाला, आय थिंक उंबाडे संघाला. जी हाँ, उम्बाडी टीम रनों का पीछा कर रही है। 31 पर 4। नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचते हुए अमोल। समीकरण निश्चित रूप से थोड़ा मुश्किल यहाँ से लग रहा है। 8 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है और बची हुई जो 2 गेंदें हैं इस ओवर की बहुत ही महत्वपूर्ण। देखना है कि बल्लेबाज क्या अंतिम ओवर में इक्वेशन को 20 के अंदर लेकर आते हैं, और वैसा करना है तो कम से कम एक बाउंड्री यहाँ पर चाहिए बची हुई 2 गेंदों में। अमोल खेलने के लिए तैयार होते हुए दाहिने हाथ के बल्लेबाज। हैमट किया है बॉलर के सिर के ऊपर से, जबरदस्त स्ट्रोक, गेंद जा रही है साइड स्क्रीन बाउंड्री के बाहर। 4 रन। जबरदस्त फटका अगदी या गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं सुद्धा गेलेलं आहे की सर्वात सेफ्टी जागा कुठली असेल तर ती म्हणजे गोलंदाजाच्या पाठीमागे. आणि त्याच दिशेने मात्र हा फटका आपण पाहिला अमोलच्या बॅटमधून भरपूर वेगाने निघून गेला. आय थिंक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला फिल्डर होते, परंतु त्यांना सुद्धा मात्र संधी त्या ठिकाणी निर्माण झाली नाहीये. आणि त्याचमुळे मात्र अमोलच्या बॅटमधून मात्र आपल्याला 4 धावा पाहायला मिळाल्या. खर्चीला ओवर साबित होता हुआ। अभी तक 16 रन खर्च किए हैं इस ओवर में आतिश ने, एक सफलता जरूर मिली है। 7 गेंदे 21 रन। फिर से छोटी गेंद, इस बार पुल किया है सीधे फील्डर की तरफ, बहुत ही अच्छा कैच डीप स्क्वेरिश मिड विकेट की दिशा में। एक और विकेट प्राप्त करते हुए आतिश। लगातार शॉर्ट पिच गेंदबाजी की उन्होंने, और एक योजना ही शायद उनकी थी कि शॉर्ट पिच गेंदबाजी ही करनी है। हालांकि काफी रन्स भी खर्च किए, लेकिन 2 बहुमूल्य सफलताएं भी प्राप्त की। अमोल 4 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए। इन्होंने भी अच्छे से टाइम किया था अपने शॉट को, लेकिन फ्लैट शॉट खेला और फील्डर से दूर नहीं खेल पाए। इन फ्रंट ऑफ स्क्वेयर देखिए बाउंड्री लाइन पर थोड़ा सा फील्डर अपनी बाई तरफ बढ़े थे और कोई गलती नहीं वहां पर यश द्वारा। अच्छे कैचिंग यश की, ये दूसरा कैच लपका है उन्होंने इस पारी में। तो इस तरह से 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ। स्कोर हुआ है 35 रन 5 विकेटों के नुकसान पर, जबकि लक्ष्य 56 रनों का है, यानी कि 21 रनों की आवश्यकता आखिरी ओवर में इस मैच को जीतने के लिए आई गावदेवी उम्बाडे टीम को। नक्कीच अजूनही मात्र पाहिले तर भरपूर धावा इथून मात्र जोडायच्या आहेत, परंतु या ठिकाणी मयूर अजून खेळपट्टीवर आहे, जो 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला होता. त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, 5 धावांवर खेळतोय. नवीन फलंदाज येतो या 7व्या क्रमांकावर उगम. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, हा प्रमुख नियम या स्पर्धेतील. जबरदस्त या ठिकाणी खेळ आज नक्कीच प्रत्येक संघाने प्रस्थापित केला आहे. आजच्या दिवसातील आपण पहिल्या फरीतील हा 3रा सामना या ठिकाणी आपण एन्जॉय करतो. यानंतर तुम्ही पाहू शकाल SK राया विरुद्ध निंबवली बी या 2 संघामध्ये नक्कीच नाणेफेकी संपन्न झालेली आहे. यानंतर नक्कीच या 2 संघामध्ये आपला सामना पाहायला मिळू शकेल, परंतु हा सामना जिंकेल कोण
पुढे वाटचाल करेल कोण आणि या कुठल्या संघाचं स्वप्न जे आहे ते अपूर्ण राहील. उंबाडे की गांधारे. छह गेंदे 21 रन, आखिरी ओवर की जिम्मेदारी संगीत के कंधों पर, जो कि एक सीनियर खिलाड़ी है, काफी वर्षों का तजुर्बा है उनके पास और बहुत ही चतुर बॉलर माने जाते हैं. पटकी हुई गेंद, हुक कर दिया है गेंद को और डिपॉजिट कर दिया है स्क्वायर लेग के ऊपर से मैदान के बाहर. 6 रन. नक्कीच अजय, आपण म्हटलं की भरपूर अनुभव संगीतकडे आहे, परंतु या खेळपट्टीवर तुम्ही आणि या मैदानावरती ही लेंथ देऊ शकत नाहीये. शॉर्ट पिच चेंडू होता जबरदस्त. या ठिकाणी या पुलचा फटका पाहायला आपल्याला तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. परफेक्टली टायमिंग शॉट सजवला त्या ठिकाणी आणि या सरळ चेंडू निघून गेला मिड विकेटच्या बाहेर 7 धावांसाठी. आणि आता मात्र समीकरण पहा, एका फटक्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी उंबाडे संघ कमबॅक करत असताना 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 15 धाब्यांची गरज. अच्छी बल्लेबाजी की है मयूर ने, मात्र 4 गेंदों का सामना किया है, एक चौका और एक छक्का उनके बल्ले से निकल चुका है. एक प्रमुख बल्लेबाज के तौर पर खेलते हैं मयूर और निश्चित रूप से मैच को फिनिश कर सकते हैं. कल हमने जो ओपनिंग मैच देखा था रानाल और मांडा के बीच में, उसमें अंतिम ओवर में 20 रन चेज हुए थे. तो यहाँ पर रन्स तो बनते हैं, खाली वो रन बनाने वाला चाहिए और मयूर वो बल्लेबाज हो सकते हैं. उगम भी निश्चित रूप से अच्छे शॉट्स खेल सकते हैं, लेकिन कहीं ना कहीं आंखें जम चुकी है मयूर की, ये कहा जा सकता है, क्योंकि 4 गेंदे खेल चुके हैं. अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट और इस बार शॉट बनाया है फिर से उसी दिशा में, लेकिन इस बार मैदान के अंदर. बढ़िया कैच, बहुत ही खूबसूरत कैच वहां पर. नक्कीच नक्कीच आणि नक्कीच मयूरला सुद्धा मात्र स्वतःवर विश्वास नाही की एक्झॅक्टली घडले काय. फटका पाण्याचा परफेक्टली तिने मात्र पिक केला होता, परंतु मिडविकेटची सीमारेषा मात्र या ठिकाणी तो क्लिअर करू शकला नाही आणि अतिशय सुंदर झेल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लामध्ये नक्कीच आपण पाहू शकाल या ठिकाणी जो पहिला षटकार लागला त्याचीच मात्र पुनरावृत्ती या ठिकाणी होईल का असं वाटलं होतं एक क्षण, परंतु त्यानंतर पाहू शकाल सहजपणे झेल तिथे मात्र या ठिकाणी समाप्त केला आहे. देखिए पहली गेंद पर जब छक्का जड़ा था वो गेंद शॉर्ट पिच गेंद थी और लाइन भी ऑफ स्टंप के करीब की थी, लेकिन इस बार ज़्यादा शॉर्ट गेंद नहीं थी, लगभग गुडलेन पर ही गेंद पिच हुई थी और कोन बनाकर काफ़ी बाहर निकल रही थी. जो लाइन ऑफ अटैक हमने देखा उसमें ज़रूर बदलाव था. ऑफ स्टंप के बहुत बाहर की गेंद थी, इस गेंद को शायद वो पॉइंट के ऊपर भी खेल सकते थे, लेकिन उन्होंने इलाका चुना था स्क्वायर लेग मिड विकेट की तरफ. वहाँ पर फिर से छक्का जड़ने का प्रयास और थोड़ा सा अंतर कम पड़ गया. अच्छा कैच साहिल द्वारा, अंडर प्रेशर अच्छी कैचिंग देखने को मिल रही है गांधारी टीम के खिलाड़ियों द्वारा. 41 पर गिरा है छठा विकेट. अब 4 गेंदों में चाहिए 15 रन. मैच में अभी भी काफी रोमांच नजर आता हुआ. नए बैट्समैन प्रेम पहुंचे हैं क्रीज पर आणि नक्कीच एक जमेची बाजू अशी आहे गांधारी संघासाठी की या दोन्ही फलंदाजांपैकी एकाही फलंदाने एकही चेंडू अजूनपर्यंत खेळला नाहीये. नवीन फलंदाज आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र हे सोपं समीकरण नसणार आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही घडू शकेल. आणि इथे मात्र आला मोठा फटका. फिल्डर तिथे सज्ज होते, दोघांमध्ये टकराव पाहायला मिळाले आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार, मौका भी दिया और छक्का भी दिया. क्या कमाल का मुकाबला देखने को मिल रहा है. फील्डर्स के बीच में तालमेल नहीं था. इस बार लेंथ बॉल स्विंग किया आड़े बैट से, थोड़ी धीमी गेंद थी लेकिन ताकतवर स्ट्रोक खेला. ऊंचाई रही थी स्ट्रोक में और ऐसे लग रहा था कि दूरी नहीं मिलेगी. ओ हाथ से लगी, ये मुश्किल अवसर था. फिंगर टिप्स और गेंद मैदान के बाहर. 6 रनों के लिए मैक्सिमम यहाँ पर नए बैट्समैन प्रेम के बल्ले से. अब सनसनी फैल गई है पूरे मैदान में. 3 गेंदें शेष है, 9 रनों की आवश्यकता है. गजब का मैच, जबरदस्त टी फुट टॅट रफ अँड टफ मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. या ठोसा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे दोन्ही संघांच्या वतीने. 3 चेंडू शिल्लक, 9 धाबांची गरज. पुन्हा एकदा संगीत राऊंड द विकेटने मारा करेल. फलंदाज सज्ज होतोय त्या ठिकाणी प्रेम. ओहो पुन्हा एकदा क्रॉस बेटेड फटका, चेंडूला पाठवलाय के 47 2 6 रन. खराब लेन पर गेंदबाजी, ये तो बिल्कुल स्लॉट में दे बैठे थे संगीत, और संगीत से ये उम्मीद बिल्कुल भी नहीं थी कि इस तरह से वो कमजोर गेंदें करेंगे. लेकिन प्रेम की तारीफ करनी होगी, गेंद अच्छी हो या कमजोर आपको उसको मैदान के बाहर मारना पड़ता है. स्विंग किया ऑन साइड में, स्लॉक स्वीप की तरह उन्होंने उछाला और लाजवाब सिक्सर. इस बार कोई अवसर नहीं था फील्डर के पास. बैक टू बैक ये दूसरा सिक्सर निकलता हुआ प्रेम के बल्ले से और अब जीत के करीब पहुंच चुकी है इस मुकाबले में आई गावदेवी उंबरडे टीम. 2 गेंदें शेष है, 3 रनों की आवश्यकता है. हालांकि मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है, यहाँ से गांधारी टीम भी जीत सकती है, लेकिन चेजिंग कंपल्सरी ये महत्वपूर्ण नियम है. परंतु अजय पाहिलं तर 8व्या क्रमांकावर बॅटर प्रेम आला आणि मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि आपण नेहमीच पाहिलं अजय, ज्यावेळी एखादा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो तो संघ कधी कधी पराभवाच्या छायेत येत असतो आणि पराभवाच्या छायेतून एखादा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो आणि तशा प्रकारचा हा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. गांधारी विरुद्ध उंबाडे, 2 चेंडू शिल्लक आणि 3 धाब्यांची गरज आहे, परंतु या ठिकाणी
मोठा फटका आलाय परंतु डीप मध्ये आहे यश. हरेश आहे त्याने टिपला मिड विकेटला हा झेल. आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक, 1 चेंडू शिल्लक आणि 3 धाबींची गरज. अच्छा प्रयास था प्रेम का, मैच को फिनिश करने का प्रयास किया उन्होंने, लगातार तीसरा छक्का जड़ते हुए, लेकिन इस बार टाइमिंग उतनी सटीक नहीं थी, बल्कि के स्वीट स्पॉट पर ले नहीं पाए और ऊंचाई ज्यादा रही स्ट्रोक में. हालांकि उस दिशा में तेज हवाएं भी बहती हुई नजर आई है, लेकिन मैदान के अंदर बाउंड्री लाइन के करीब बहुत अच्छा कैच, बहुत ही खूबसूरत कैच. यहाँ पर तारीफ करनी होगी हरीश की. 1 गेंद 3 रन, घड़ी में जो पेंडुलम लगा हुआ होता है ना योगेश, उस तरह ये मैच है, कभी इस तरफ तो कभी उस तरफ. आणि नक्की जर कोणाला जर हृदयाचा विकार असेल तर प्लीज हा चेंडू त्यांनी पाहू नका. जर काय घडले तर आयोजक मात्र जबाबदारी राहणार नाहीत. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज, काय जबरदस्त या ठिकाणी जो खर्च केला आहे या स्पर्धेंना तो नक्कीच पैसा वसूल सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. हैरतअंगेज क्रिकेट. 1 गेंद शेष है, 3 रनों की आवश्यकता. नए बैट्समैन अक्षय अंतिम गेंद का सामना करने के लिए क्रीज पर पहुंचे हैं और शायद फील्डिंग में परिवर्तन किया जाएगा ऐसे लगता है, लेकिन देखने वाली बात है फील्डिंग में परिवर्तन होता है या नहीं. मुझे नहीं, बल्कि ऑन साइड में जो हम बाउंड्री पर फील्डर देख रहे थे उतने ही फील्डर नजर आ रहे हैं. एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन है. फाइन लेग सर्कल के अंदर है, थर्ड मैन सर्कल के अंदर ऑफ साइड में हम देख रहे हैं बैकवर्ड पॉइंट है, एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी है और एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर तैनात. आखिरी गेंद, बहुत ही खूबसूरत ड्राइव, लेकिन फील्डर है पीछे. लॉन्ग ऑफ की दिशा में सफाई से फील्ड किया, गेंदबाज को लौटाया और बैट्समैन रन आउट. तो इस तरह से ये मुकाबला 1 रन से जीत लिया है विजय स्पोर्ट्स गांधारी टीम ने. रोमांचक मैच में जीत दर्ज करती हुई विजय स्पोर्ट्स गांधारी, लेकिन बढ़िया क्रिकेट खेला आई गावदेवी उंबाडे टीम ने. जबरदस्त या ठिकाणी एका धावेने मात्र हा सामना मात्र जिंकला आहे विजय स्पोर्ट गांधारी संघानं. अनेक अनेक अभिनंदन आणि हार्ड लक गावदेवी उंबाडे. जबरदस्त मॅच, वरच्या चेंडूपर्यंत मात्र या ठिकाणी एक रंगतदार मॅच पाहायला मिळाली आणि म्हटलं गेलं की जो जितावं सिकंदर आणि सामना जिंकलाय गांधारी संघानं. तुम्ही पाहू शकाल शेवटच्या चेंडूवर 3 धाब्यांची आवश्यकता होती. फटका चांगला पाहायला मिळाला होता, परंतु गॅप सिलेक्शन मात्र थोडंसं चुकीचं पाहिलं आपण. अगदी लॉंग ऑफला फिल्डर होता त्याच दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर पाहू शकाल दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद झाला. दरम्यान त्याच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी 5व्या क्रमांकासाठी कॅश प्राइज लाभलेला आहे. त्याचे स्पॉन्सर किरोलीगावचे उद्योजक सन्मानित संजयजी दिगाडकर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि जाऊया आता मात्र आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. या सामन्यातील आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली, 21 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे विजय स्पोर्ट गांधारी संघाचा जितू. इज द मॅन ऑफ द मॅच. कारण जितूमुळेच मात्र गांधारी संघ 55 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला. आणि तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही मॅच समरी पाहू शकाल. जहां जीतू का योगदान महत्वपूर्ण, लेकिन जो कैचेस लगे गए ना बाउंड्री लाइन के नजदीक, वो कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट रहे हैं. अंतिम ओवर में गेंदबाजी उतनी अच्छी रही नहीं थी संगीत की, लेकिन फील्डिंग लाजवाब रही, जिसके चलते मैं समझता हूँ ये मुकाबला जीतने में कामयाब हुई है विजय स्पोर्ट्स गांधारी. केवल 1 रन से मुकाबला जीता है, नैरोस्ट मार्जिन जीत का. आमने ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मानित सुरेश दलवी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते जी आकर्षक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आहे